यू व्हेरी मच. चला जाऊया, आपण सगळ्यांचा सन्मान करूया. सर्वात आधी तिन्ही अंपायर, त्या तिन्ही अंपायरचा पण सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करतोय विनोद भगत, आपण मंचावर या. आपला देखील सन्मान या मंचावर केला जातोय. विनोद भगत यांचा सन्मान देखील केला जाईल. मी प्रल्हादजी बोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. खूप चांगली अंपायरिंग राहिले विनोदजी भगत. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमधील भरपूर स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या गेल्यात आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर अनेक स्पर्धेमध्ये देखील त्यांची चमकदारी कामगिरी. चला तर विनोद भगत यांच्यासाठी देखील योगेश साळगावकर यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. अगदी 500 रुपयाचं पारितोषिक. खूप चांगली अंपायरिंग. चला पिंट्या कुंभार आपण देखील मंचावर या. पिंट्या कुंभार अंपायरच्या भूमिकेत पिंट्या कुंभार यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पिंट्या कुंभार यांचं देखील स्वागत केलं जात आहे. खूप चांगली अंपायरिंग राहिले. याच जुगावचे हे पिंट्या कुंभार आहेत आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगली अंपायरिंग राहिली, त्याबद्दल त्यांचं देखील आभार मानतोय. पुढचा सन्मान आहे संदीप ठाकूर यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. कोपरी गावचे हे अंपायर आहेत आणि त्यांचा सन्मान देखील या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. या तिन्ही अंपायरने भरपूर चांगलं योगदान दिलं, त्या सगळ्यांचंच मनपूर्वक आभार. सगळ्या खेळाडूंना विनंती करतोय तेजस मात्रे प्लीज आपला सगळा संघ घेऊन आपण जायचंय. सचिन नाईक प्लीज आपला सगळा संघ घेऊन आपण मंचाच्या समोर या. पुढचा सन्मान आपण जर पाहिला तर डीजे आदेश यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. भरपूर चांगलं डीजे वादन राहिलंय, त्यांचा देखील सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. डीजे आदेश यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मी ताईंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. थँक्यू व्हेरी मच. सगळे संपार डीजे आदेश यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळालं. tenniscricket.in आणि GTC चे आमचे प्रमुख सुशील पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. तर सुशील पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. चला सुशील पाटील यांचा सन्मान केला जातोय. डायगर चषक ही स्पर्धा देखील येते 8, 9, 10, 11 या कालावधीमध्ये ही डायगरच्या भूमीवर डे नाईट स्पर्धा होईल. 2 लाखाची स्पर्धा. त्या स्पर्धेचे आयोजक हा सन्मान देखील केला जातोय. पुढचा सन्मान आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये ज्या वाणीने खऱ्या अर्थात तुम्हा आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आणि सध्याच्या घडीला रायगड नवी मुंबई या परिसरामध्ये ज्या आवाजाची खऱ्या अर्थानं मागणी आहे, आमचे परममित्र आणि निरुळ गावचा बुलंद आवाज रोहित भोपी यांचा सन्मान देखील मुख्य व्यासपीठावर केला जातोय. यशवंत भोईर ताई यांचे बंधू आहेत, त्यांना विनंती करतो की मंचावर या. तर रोहित भोपी यांचा सन्मान देखील म्हणजे आर्या विजनचे जे प्रोपरायटर आहेत त्यांच्या माध्यमातून ही LED स्क्रीन आम्हाला पुरस्कृत केली. त्यांना देखील विनंती करतो की आपण मंचावर या. चला रोहित भोपी यांचा देखील सन्मान या मंचावर केले. यशवंत भोईर साहेब आपण देखील मंचावर या. यतीन भोईर आपण देखील या. तुम्ही खेळपट्टी बनवली त्याबद्दल आपला देखील सन्मान करणं कर्तव्य आहे. शुभम पाटील त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल.
शुभम भोईर यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. हॅलो हॅलो. आणि त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय गेल्या 3 रजनीमध्ये ज्यांचं समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकताय असा नवी मुंबईचा गोड आवाज विघ्नेश मडवी सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आणि आम्ही मागेही उल्लेख केला होता विघ्नेश मडवी सरांचा नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धेमध्ये जर विघ्नेश मडवी सरांची वाणी आपल्याला ऐकायला मिळाली नाही तर ती स्पर्धा कुठे यशस्वी होणार आहे असे आमचे विघ्नेश मडवी सर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. हॅलो. आमचे स्कोरर सुजल पांचाळ यांचा देखील हॅलो. चला सुजल यांचा सन्मान केला जातोय कारण की 3 दिवस 3 रात्रीमध्ये सुजलने खूप चांगली स्कोरिंग केली आणि समालोचकांच्या अगदी जवळ असताना सगळ्या अपडेट्स आम्हाला सांगितल्या. सुजल यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय आणि मान्यवरांचे शुभ हस्ते हा सन्मान या मंचावर केला जातोय. चला आणखीन सन्मान असतील. हे मंडप व्यवस्थापन मंडप डेकोरेटर्स मनोज आपण देखील मंचावर या. आपलं देखील सरसे स्वागत केलं जातोय. खूप चांगलं मंडप डेकोरेशन. मनोज पाटील आपलं देखील मनपूर्वक आभार. चला सचिन नाईक प्लीज आपला संघ घेऊन आपण कृपया. संजय चौगुले सर प्लीज आपला संपूर्ण संघ घेऊन आपण मंचाच्या समोर या कारण की तुमचा वेळ महत्त्वाचा आहे आणि आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळा पार करून आपण फोटो सेशन करणार आहोत. त्यामुळे सचिन आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. सचिन नाईक सगळ्या टीम घेऊन आपण कृपया मंचाच्या समोर या. प्लीज सगळ्या टीमला घेऊन सचिन प्लीज मंचाच्या समोर या. मामानगरी टीम चला जाऊया. या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शिल्लक आहे. ऑब्विसली फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल? ज्या गोलंदाजाने कमाल केली, धमाल केली आणि नुसतं ही स्पर्धा नाही या टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या दादागिरी त्याने दाखवली. फलंदाजीमध्ये दादागिरी दाखवली, गोलंदाजीमध्ये दादागिरी दाखवली आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच गोज टू 1 षटक 2 धावा 4 गडी बाद केले भावेश रामनाथ नाईक ठरलाय या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि तो प्रदान करण्यासाठी मी प्रल्हाद भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करावं. भावेश नाईक या टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा आणि आम्हाला सार्थक अभिमान असेल या खेळाडूचा देखील. आज नवी मुंबईचं नेतृत्व करत असताना ग्रामीण क्रिकेटमध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. वेल प्लेड भावेश नाईक, कॉंग्रॅच्युलेशन्स. चला जाऊया. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डरचा खिताब मी दीपक चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. बेस्ट फिल्डरचा खिताब जातोय टीम दारावे टीम कडून. या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक नाव आहे दीपक ठाकूर ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मी दीपक चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण प्रदान करावं. दीपक ठाकूरला जबाब क्षेत्ररक्षण केलंय आणि आज या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक आपल्या नावी केले. काय ट्रॉफी आहे, अप्रतिम ट्रॉफी दिली जाईल दीपक ठाकूरला. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. जाऊया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि तो खेळाडू आहे
आणि मी प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय या स्पर्धेमध्ये मी हिमांशु पाटील आणि संदेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरचा किताब आपण प्रदान करावं. तर बेस्ट बॉलर गोज टू बामणडोंगरी टीमचा कल्पेश ठाकूर ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. कल्पेश ठाकूर हा खेळाडू ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. खूप चांगली गोलंदाजी राहिली कल्पेशची या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बामणडोंगरी टीमने देखील मोठमोठ्या संघांना पराभूत केले या स्पर्धेमध्ये आणि बेस्ट बॉलरचा खिताब मिळालाय. ही ट्रॉफी आपण पाहू शकाल. कल्पेश ठाकूर ठरलाय टीम बामणडोंगरी संघाचा. आता बेस्ट बॅट्समनचा खिताब आणि तो प्रदान करण्यासाठी वैभव भोईर, संदेश भोईर, अंकुर पाटील आणि साजेश भोईर यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. बेस्ट बॅट्समन गोज टू मिस्टर बामणडोंगरी टीमचा शुभम पाटील ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. लाजबाब खेळ केला शुभमने, अप्रतिम कामगिरी केली, संयम आक्रमकता दाखवली शुभमने आणि या स्पर्धेचा बेस्ट बॅटरचा किताब आपल्या नावी केलाय. शुभम ठाकूर ठरलाय या स्पर्धेचा, शुभम पाटील ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स राहिलाय. चला या स्पर्धेचा आपण मॅन ऑफ द सिरीज हा किताब दिला जाईल. संजय भोईर साहेब असतील, प्रल्हादजी भोईर असतील, मनोजी भोईर असतील, सुशीलजी भोईर असतील, साजेजी भोईर असतील, सुशील कांबळे आणि यांच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. मॅन ऑफ द सिरीज गोज टू आणि गॅस ज्याची खेळण्याची वेगळीच आहे अदा, ज्याचा खेळण्याचा वेगळा आहे आवेश, तो खेळाडू आहे धारावे टीमचा भावेश रामनाथ नाईक ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. लाजबाब खेळ केला भावेश नाईकने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आपल्या टीमला फायनल मध्ये धडाक्यात एंट्री करून दिली आणि तो खेळाडू ठरलाय या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. ही BMW ची बायसिकल आणि आपण आदरणीय कैलासवासी तुकाराम नाईक साहेब यांच्या स्मरणार्थ आदरणीय वैशालीताई नाईक मॅडम यांच्या वतीने हे पारितोषिक इथे पुरस्कृत केले गेले. भावेश नाईक ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. थोडीशी चर्चा भावेशशी देखील करणार आहोत. मॅन ऑफ द सिरीजचा खिताब आहे. भावेश काय सांगशील? इंटायर स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ झालाय. आपला संघ पुन्हा एकदा आपली दादागिरी पेश करत असताना टीम बामणडोंगरीला पराभूत केलं आणि प्रत्येक संघाचं स्वप्न असतं की सुयोग स्मृती चषक आम्ही जिंकावी. गेली अनेक वर्ष तुमचा संघ देखील कन्सिस्टंट परफॉर्मन्स करतोय, ही स्पर्धा जिंकतोय. काय सांगशील, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळत असताना, हे आयोजन कसं वाटलं आणि टीमच्या परफॉर्मन्स बद्दल काय सांगशील? टुर्नामेंट तर खूपच चांगली होती आणि नवी मुंबईची मानाची स्पर्धा असते आणि परफॉर्मन्स चांगला झाला टीमचा. सर्व यंग प्लेयर्स घेऊन खेळत होतो आणि फिल्डिंग देखील चांगली झाली. बॉलिंग विकेटवर बॉल खूप फिरत होता आणि बामणडोंगरी संघ खरंच खूप चांगला आहे. त्यांचं खरंच कौतुक करेन कारण डे नाईट सातत्याने खेळत असतात. थकवा नक्कीच खूप असेल त्यांच्या बॉडीवर, पण चांगली गोलंदाजी झाली, विकेट देखील चांगले भेटले, त्यामुळे आम्ही टुर्नामेंट आज जिंकलो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो भावेश नाईक साठी. ही BMW ची बायसिकल जी कैलासवासी तुकाराम नाईक साहेब यांच्या स्मरणार्थ आणि माजी नगरसेविका वैशालीताई नाईक यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत केले गेले. अजून एक गोष्ट मित्रांनो सांगायला फार आवडेल. धारावे टीम हा ग्रामीण टीम म्हणून सध्याच्या घडीला क्रिकेट खेळतोय. ग्रामीण क्रिकेटचा नंबर 1 संघ म्हणून त्या संघाची ओळख आहे आणि या संघामध्ये असे अनेक खेळाडू आहेत जो चांगला खेळ करतात, पण सध्याच्या घडीला
अभिमानाची गोष्ट काय आहे की आपल्याच धारावेगावचा सितारा आज ISPL सारखी मोठी स्पर्धा खेळतोय. त्याचा सार्थक अभिमान संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटला असेल. आणि विक्की भोईर आणि टीम धारावेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. जो सध्याच्या घडीला परफॉर्मन्स सुरू आहे, धारावे गावचा प्रवास सुरू आहे. विक्की भोईर ज्या पद्धतीने सुसाट गोलंदाजी करतोय, आज अभिमान आहे. आम्ही देखील ही ISPL बघतोय आणि आम्ही देखील अभिमानाने आमची छाती भरलेली असते की आमचा खेळाडू आज मोठ्या प्लॅटफॉर्मवर क्रिकेट खेळतोय. त्याबद्दल विक्की भोईर आणि टीम धारावेचं आम्ही अभिनंदन करतोय. जाऊया या स्पर्धेचा उपविजेता संघ, कॅश प्राइज 1 लाख व ही भव्य दिव्य समसमाती ट्रॉफी, हे द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी प्रल्हाद भोईर साहेब उपस्थित आहेत. या संजय भोईर साहेब असतील, मनोज भोईर असतील, साजेजी भोईर असेल, अंकित पाटील असतील, या सगळ्यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. टीम बामणडोंगरी ठरलाय या स्पर्धेचा उपविजेता संघ. खूप खूप अभिनंदन. यस संदेश म्हात्रे टीम, सगळ्या टीमला विनंती करतोय, शुभम आपण देखील जॉईन व्हा. लगेचच सगळ्या टीमला विनंती करतोय की लगेचच आपण या ही ट्रॉफी उंचवण्यासाठी. आपण विजेता उपविजेता संघ ठरलाय आणि उपविजेता संघाला 1 लाखाचं कॅश प्राइज दिलं जातोय. खूप चांगला खेळ राहिला आणि 1 लाखाचं पारितोषिक आहे. आज पनवेली इथे जाऊन सुपर 6 मध्ये प्रवेश केला, नवी मुंबईमध्ये येऊन फायनलमध्ये धडक मारली. असा एक डे नाईट फॉर्मॅटचा एक ताकदवान संघ म्हणजेच टीम बामणडोंगरी. जीवदानी बामणडोंगरी ह्या टीमचा दरारा कायम राहिलाय. रायगड टेनिस बॉल क्रिकेटचा बेस्ट संघ म्हणून लगातार 3 वर्ष ज्या टीमने रायगड प्रीमियर लीग मध्ये आपली ट्रॉफी उंचावली, तो टीम जीवदानी बामणडोंगरी टीम ठरलाय या स्पर्धेचा उपविजेता संघ. खूप खूप अभिनंदन बामणडोंगरी संघ, खूप खूप अभिनंदन. हे संदेश कसा प्रवास राहिला, कसा ही स्पर्धा खेळीत. वास्तविक पाहता तुम्ही ग्रामीण क्रिकेट किंवा डे नाईट फॉर्मॅटमध्ये अनेक स्पर्धा खेळता, तुमचा संघ चांगला परफॉर्मन्स करतोय. आज नवी मुंबईमध्ये येऊन, जुगावमध्ये येऊन सुयोग स्मृती चषक खेळत असताना कसं वाटलं? नक्कीच सर्वप्रथम मी आभारी आमच्या पॅकर्स, जसं काय पॅकरने आमचे जे एंट्री दिलेले त्याबद्दल त्याचा आभार आहे. गेल्या वर्षी त्यांनी एंट्री टाकली होती, ट्रॉफी नव्हती लागली, आता सेकंड का होईना ट्रॉफी मारून दिली आणि पुढच्या वर्षी नक्कीच आपण फर्स्ट प्राईज तुम्हाला मारून देऊ. आणि एक महिला एवढा मोठी टुर्नामेंट आयोजित करते, इथपर्यंत प्राईज डिस्ट्रीब्युशन थांबते, त्यांचंसुद्धा आभार आहे ताईंचं की इथपर्यंत ते थांबतात. कारण की काही आयोजक येतात, मॅच चालू झाली, मॅच चालू करून दिलं रिटर्न जातात, परंतु ताई पूर्ण स्पर्धा संपली तरी अजूनपर्यंत आहे. खरोखर एक महिला असून त्या इथपर्यंत थांबल्यात आणि त्यांनासुद्धा क्रिकेटची आवड आहे, त्याबद्दल पण त्यांचं खूप असं कौतुक करा असं वाटतं. थँक्यू व्हेरी मच आणि अभिनंदन बामणडोंगरी टीम. मित्रांनो, ज्या पद्धतीने बामणडोंगरी टीम कॅप्टनने जो उल्लेख केला होता की आयोजक येतात, स्पर्धा सुरू झाल्यानंतर अगदी आरामात घरी झोपतात, जेवतात, त्यानंतर संध्याकाळी सावकाश येतात. पण अशा आयोजिका आहेत ज्या आयोजिका पहिल्या मॅचपासून शेवटच्या मॅचपर्यंत या मंचावर सातत्याने उभे राहतात. त्यामुळेच या आयोजकांसाठी आणि शीतलताईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. आज खऱ्या अर्थानं अभिमान असेल की शीतलताई सारख्या आयोजिका या नवी मुंबईमध्ये आहेत आणि आम्हाला सांगायला फार आवडेल की सुयोग स्मृती चषक गेली 16 वर्ष तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच पसंतीची स्पर्धा आहे. जाऊया अंतिम आणि शेवटचं पारितोषिक वितरण करण्यासाठी. हे शीतलताई यांचे सगळेच कट्टर समर्थक आहेत, शिलेदार आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्याने अहोरात्र मेहनत घेतली त्या सगळ्यांचाच हातभार लागणं गरजेचं आहे. तो हातभार लावणं गरजेचं आहे. ऋतांशू पाटील आपण देखील जॉईन व्हा. तर जाऊया जयू आपण देखील जॉईन व्हा. या स्पर्धेचा चॅम्पियन हे सगळे शिलेदार आपण स्क्रीनवर पाहू शकाल, ज्यांनी ही स्पर्धा गेली 16 वर्ष यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. 1-2 महिने या स्पर्धेच्या आयोजनासाठी, नियोजनासाठी ज्याने भरपूर सहकार्य केलं त्या टीमचं देखील कौतुक करतोय. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन सुयोग मित्रमंडळ जुगाव नवी मुंबई आयोजित सुयोग स्मृती चषक 2025चा चॅम्पियन वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्फूर्ती धारावे टीम. रोख रक्कम 2 लाख ही भव्य दिव्य ट्रॉफी दिली जाईल सुयोग स्मृतीच्या माध्यमातून. सचिन नाईक, धीरज भोईर असेल,
भावेश नाईक असेल, आपण पाहू शकाल कामेश नाईक, विशाल भोईर असेल, दीपक ठाकूर असेल, संपूर्ण टीमचं कौतुक करावं लागेल. या सगळ्या टीमने आज चांगला खेळ केला, आपल्या टीमला विजयी बनवली आणि धारावे टीम ठरल्या या स्पर्धेचा चॅम्पियन टीम. खूप खूप अभिनंदन. 2 लाखाचं पारितोषिक आणि सुयोग स्मृती चषकावर नाव कोरलंय दुसऱ्यांदा धारावे टीमने. खूप खूप अभिनंदन टीम धारावे आणि खूप खूप अभिनंदन टीम वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे टीम. फटाक्याची आतिषबाजी सेलिब्रेशन पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेटचा नंबर 1 संघ, ज्या संघाची दादागिरी आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळते, त्या टीमने या स्पर्धेवर नाव कोरलंय. वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे. संजय दादा चौगुले सर जे पुरस्कृते आहेत या टीमचे, त्या टीमच्या सहकार्यामध्ये, त्यांच्या जडणघडणीमध्ये, या टीमच्या यशामध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. त्यांचा देखील आभार मानतोय. या स्पर्धेमध्ये ज्याने ज्याने सहकार्य केलं, ज्याने ज्याने मदत केली, ज्याने ज्याने योगदान दिलं, त्या सर्वांचाच आभार आहे. आभार आहे प्रेक्षकांचं, आभार आहे खेळाडूंचं, आभार आहे सगळ्या टीमचं. या सगळ्यांचाच आभार मानून ही